नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, जय गजानन श्री गजानन. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल संध्याकाळी आपल्याला काय काय काम आले ते आपण आता बघूया. चला मग मैत्रिणींनो, काल ही एक नऊवारी साडी मैत्रिणींनो, माझे जे नेहमीचे कस्टमर आहेत त्यांनी कुठंतरी 6 महिन्यापूर्वी ही नऊवारी साडी शिवली होती, पण त्यांना ती आवडली नाही. तर त्यांनी मला काल दाखवायला आणली होती. तर मग मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही ही साडी उसवून द्या, मला हवी तसं पॅटर्न मी तयार करेन. ही साडी त्यांनी अखंड शिवलेली होती. ज्या कोणी ताई होत्या त्या ताईंनी ही साडी अखंड शिवलेली होती. त्यामुळे काय झालं, उसवायला पण सोपं गेलं. व आता मी ही साडी शिवण्यासाठी घेतलेली आहे. तर त्या ताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे की ही साडी त्यांना मस्तानी शिवून पाहिजे. तर आता आपण ही साडी अगोदर इस्त्रीला देणार आहोत. परत यामध्ये काय काय आहे ते बघूया. आता एकाच ताईंच्या आपल्याला 7 ब्लाऊज आहेत. हे बघा, 1 2 हे मापाचं ब्लाऊज आहे. आपण थोडं बाजूला ठेवू. हे बघा, 3 4 5 6 व हे 7. अशा प्रकारे हे एकाच ताईंचे 7 ब्लाऊज आहेत. आपल्याला याला आता अस्तर काढायचे. व अजून कुठं परवा एक कस्टमर आलं होतं माझं नेहमीचं आहे, त्यांचं पण आपल्याला शिवण द्यायचं आहे. तर त्या ताईंची पण ही एक साडी पिको पल्ल, ही एक साडी व हे 2 ब्लाऊज आहेत. आपल्याला हे सर्व काम 4 तारखेपर्यंत द्यायचे. तर बघूया आता कसं ॲडजस्ट होतं ते. तसेच मी घरून मैत्रिणींना आता आपल्याला हे ब्लाऊज